कृषी पंपाच्या 10,000 कोटी किंवा याच्या 500 कोटीपेक्षा जास्त चिंताजनक हे वाटतं की आम्ही 760 कोटी रुपये दर महिन्याला इंडस्ट्रियल टेरिफ वर देतो आहोत सबसिडी म्हणून, आणि त्याचा इंडस्ट्रीला काही लाभ नाही, ॲब्सोल्युटली काहीच लाभ नाही आहे. कारण त्या 760 कोटीमध्ये देखील आम्ही इंडस्ट्रियल पॉवर हे त्यांना ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस राहावा असं आणू शकत नाही आहे. त्यामुळे एकीकडे बजेटमधनं पैसा चालला आहे आणि दुसरीकडे इंडस्ट्रीला खूप हाय रेटमध्ये पॉवर घ्यावी लागते आहे. बेसिकली त्याच्यामध्ये आता काल मी पॉवर मिनिस्टर आले होते, आम्ही काल 3-3.5 तास बैठक घेतली आणि म्हणजे सॉरी हा इश्यू आला तर हा पूर्ण करून टाकतो मी इश्यू. काल पॉवर मिनिस्टरला मी स्वतः रिक्वेस्ट केली बिकॉज द सिच्युएशन इन महाराष्ट्र वॉज दॅट वी हॅड कोल फॉर 3 days or 4 days. At some station it was for 2 days available for just a stock of 2 days. It was alarming situation. तर मग मी पियुष गोयलांना विनंती केली, ते काल सुट्टी असूनही एंटायर टीम ऑफ कोल मिनिस्ट्री विथ सेक्रेटरी ऑल MDs, एंटायर टीम ऑफ पॉवर मिनिस्ट्री आणि आमची एंटायर टीम आम्ही बसलो आणि मग व्हॉट आर द प्रॉब्लेम्स असे सगळे प्रॉब्लेम्स आम्ही जॉट डाऊन केले आणि वी आर ट्राईंग टू रॅशनलाइज द लिंकेजेस. याचं कारण जर इवन इफ वी रॅशनलाइज लिंकेजेस टेरिफवर त्याचा 80 पैशापासून 1 रुपया 20 पैशापर्यंत त्याचा परिणाम होईल. आता तर आपण हे 760 कोटी रुपये देऊन 20 पैशाचा देखील फार इम्पॅक्ट नाही करू शकून राहिलो. पण हे जर रॅशनलायझेशन झालं आणि ते फार काल फास्ट म्हणजे कोल मिनिस्ट्री आणि सेक्रेटरी कोल हे तर मला इतके पॉझिटिव्ह वाटले की म्हणजे जर अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे काम केलं तर मला असं वाटतं की देशात आपण खूप आपलं वेस्टेज वाचवू शकतो. तर ह्या बेसिक गोष्टींवर आता आम्ही वर्क करतोय. म्हणून असं आहे की ॲग्री पंप्सची जी सबसिडी आहे ठीक आहे, एका दिवसात तुम्हाला काढता येणार नाही, ती कमी करता येणार नाही, उलट ती वाढत जाणार आहे. याचं कारण तुम्हाला अजून 3 लाख पंपचं एनर्जायझेशन करायचं आहे आणि त्यामुळे ती सबसिडी वाढणारच आहे. पण सबसिडी काढण्यापेक्षा आम्ही आज आमची कॉस्ट ऑफ जनरेशन जी आहे ही जर आम्ही कमी आणू शकलो, सो वी आर वर्किंग ॲट द PLF ऑफ 50%. While NTPCs, most of the plants are working at the PLF of 90%, 92%. Even our neighboring states have a plant load factor of around 80%, 85%. And our plant load factor is 50%. It's partly because of non-availability of coal, partly because of mismanagement. So when your PLF is low, your fixed charges are still there. And ultimately when it averages out, so you end up into a higher generation rate. So this management, instead of giving subsidies, if you could cut down the generation cost, distribution cost, if you look at the distribution cost, it is something around 2 rupees 10 paisa, which has to come down by 1 rupee at least. ते करावं लागेल. आणि या सगळ्या पॉवरमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की we pay 40% of our power bill for 25% power. म्हणजे उरलेली 75% पॉवर जी आहे ती 60% पैशामध्ये येते आणि 25% पॉवर ही आमची 40% पैशामध्ये येते. ही 25% जी पॉवर आम्हाला महाग पडते आहे, यातला 9% नॉन कन्व्हेन्शनल सोडून दिला तरी देखील उरलेला जो काही त्यातला पार्ट आहे तो जर आम्ही कमी करू शकलो, ज्याच्यावर मी काल त्यांना सांगितलं की ती शॉर्ट टर्म पॉवर आपल्याला विकत घ्यावी लागते. मी त्यांना म्हटलं की ही जी पॉवर आहे, असं समजा की एक 50 मेगावॅटचा एक प्लॅन्ट, त्याच्याशी आपण लॉंग टर्म PPA केला आणि लॉंग टर्म PPA करून आपलं शॉर्टेज आहे त्यावेळेस पॉवर घ्यायची आणि उर्वरित वेळेस जी पॉवर आपल्याला नसेल तर एक्सचेंजमधनं विकायची. थोडं नुकसान होईल पण आज ज्या हाय कॉस्टला आपण घेतो आहे ते तर ॲव्हरेज आउट होईल आणि तेवढे आपल्याला पैसे कमी लागतील. तर ते ॲग्री झाले, म्हणजे त्यांना असं वाटलं की हे करता येऊ शकतं. तर या गोष्टी करून आम्ही जर पॉवर टेरिफ कमी केला तर मला असं वाटतं सबसिडीची ही जी काही रेजिम आहे आणि ॲग्री सबसिडीच्या संदर्भात एक अजून वर्किंग आम्ही करतो आहोत की मी काल सेंट्रल पॉवर मिनिस्टरला देखील रिक्वेस्ट केली की 5 HPचे सोलर पंप्स हे जर आम्हाला तुम्ही देऊ शकलात. आज एक कनेक्शन आपण देतो तर एक कनेक्शन देण्याकरता 1.5 लाख रुपयाचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो आणि एक सोलर पंप जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो 3 लाख रुपयाचा आहे. पण एक सोलर पंप घेतला की 1.5 लाख रुपये जर तुमचे वाचतायत आणि मग 1.5 लाख रुपये जे आहेत ते जर आपण कुठल्या तरी याच्यातनं, तर
हा जो सबसिडीचा भार आहे तो भारही कमी होईल. आणि दुसरं आज प्रॉब्लेम असा आहे की शेतकऱ्याला एवढी सबसिडी देऊ नये, पूर्ण 8 तास वीजही आपण देत नाहीये, ती खंडित होते आणि ती रात्रीच्या वेळी 7 दिवस आपण म्हणजे 7 दिवस दिवसांत 7 दिवस रात्री देतो. रात्री 10 वाजता दिलेली वीज ही शेतकऱ्याच्या कामाची नाही, कारण तो शेतीत जाऊन पाणी सोडेल कसा आणि तिथे विंचू साप सगळ्या गोष्टी असतात. तर हा प्रॉब्लेमच सॉल्व्ह त्यातनं होऊ शकतो. तर तेही काल त्याच्यावर आम्ही वर्कआउट करून काही सोल्युशन निघू शकते का, सो वी आर थिंकिंग ऑन दॅट डायरेक्शन ॲज वेल.